एक घटना माझ्या कानावर आली होती, की अ, तिथं लैंगिक शोषण होतंय मुलींचं. एकतर त्या म्हणजे अपंग आणि हे सगळं म्हणजे भयानक होतं सगळं. हं. आणि त्याची सगळी स्टोरी मी छापली होती. प्रतापसिंह जाधव साहेबांचा एक आपण रिपोर्टर असणं, पत्रकार असणं, की त्यांच्या संस्थेत आपण काम करणं, हे आमच्यासाठी त्यावेळी पण अभिमानाचं होतं आणि आजही तेच आहे. म्हणजे माझं जे नाव प्रसिद्ध झालं, ते त्याच्यामध्ये जास्त पुढारीचा वाटा आहे. उसर सरांनी सांगितलं होतं, की तुम्ही पत्रकारिता करताना साधे-साधे शब्द वापरून तुम्ही त्या बातम्या, तुमच्या आर्टिकल्स लिहित जावा, की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना ते वाचल्यानंतर कळेल. खूप मोठे-मोठे शब्द ठीक आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करा. तुम्ही ते पाठ करा किंवा अन्य ठिकाणी वापरा. पण तुम्ही साध्या-साध्या शब्दामध्ये त्या बातम्या आणि आर्टिकल्स वापरा, लिहा. पण असे किटली धरतो ना, तसं त्यानं ते बॉडीचे पार्ट्स दाबले ते. हे, म्हणजे ते इतके भयानक प्रकार सगळे त्या गेल्या 25 वर्षात बघितलेत. Every headline has a story and every story has someone who is brave enough to chase the truth. रोज आपण वेगवेगळ्या न्यूज बघतो, पण त्या न्यूजच्या मागे किती धावपळ असते, किती रिसर्च असतो किंवा किती रिस्पॉन्सिबिलिटीज असतात याचा आपण क्वचितच विचार करतो. सो टुडे वी आर गोइंग बियॉन्ड द हेडलाइन्स टू अंडरस्टँड द जर्नी, द challenges and the mindset of a journalist who has dedicated years to bringing truth to society. So let's begin this powerful conversation with senior journalist Mr. Jalinder Hulwan sir. Welcome to the show sir. कसे आहात? एकदम मजेत. तर मी इंट्रोमध्ये तुमची ओळख करून दिली आहे ऑडियन्सला, पण तुमच्या शब्दात आपल्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्या. मी पत्रकार जालिंदर हुलवान. मी पूर्वीचा फोटोग्राफर होतो. म्हणजे कॉलेज जीवनापासूनच आणि त्यानंतर फोटोग्राफी करता-करता मला पत्रकारितेची आवड झाली आणि मी जर्नलिझम केलं. आणि पुढचा प्रवास गेल्या 25 वर्षामध्ये मी ही पत्रकारिता केली आहे. आजही करतो आणि भविष्यातही अशीच चालू राहील. नक्कीच. सर आता पत्रकार जालिंदर हुलवान म्हणून सगळे ओळखतात. पण तुमचं बालपण कसं गेलं आणि पत्रकारितेची आवड कशी निर्माण झाली? एकतर सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे. माझे आजोबा मूळ मेंढपाळ होते. अच्छा. तोच मेंढपाळीचा व्यवसाय काही वर्ष माझ्या वडिलांनी चालवला आणि नंतर तो बंद करून ते एम-आय-डी-सीमध्ये कामाला लागले. त्यामुळं शाळेचं शिक्षणही तसं स्ट्रगल करतच पूर्ण झालं. पुन्हा बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे अर्थशास्त्र पॉलिटिकल सायन्समध्ये मी डिग्री घेतली आणि नंतर जर्नलिझमची डिग्री शिवाजी विद्यापीठामध्ये घेतली. त्यानंतर मी दैनिक केसरीमध्ये जॉईन झालो. म्हणजे माझ्या पत्रकारितेतली सुरुवात केसरी. एक 5 वर्ष मी केसरीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आणि त्यानंतर आता पुढारीमध्ये गेली 20 वर्ष मी पत्रकार म्हणून काम करतो. सर बॅचलर ऑफ जर्नलिझम शिवाजी युनिव्हर्सिटीमधून करताना तुमची स्टुडंट लाईफ कशी होती आणि त्यावेळेची काही आठवण वगैरे आहे का, जी तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता? 2000 साली आम्ही ॲडमिशन घेतलं शिवाजी विद्यापीठात. शिवाजी विद्यापीठ ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतरच त्याच वेळी ते विद्यापीठ बघितलं. फक्त ते पेपरमध्ये फोटो बघून किंवा कधी तर टीव्हीवर बातम्यांमध्ये बघून माहीत होतं. तिथं ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेऊन ते शिकण्यापर्यंतची पण तशी आर्थिक परिस्थिती नव्हती. पण एक वाटत होतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, किमान त्या क्षेत्रातली तर डिग्री आपल्याकडे असली पाहिजे. त्यामुळे मी शिवाजी विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं
आणि अक्षरशः म्हणजे त्या जेमतेम ते फॉर्म भरायला, फी भरायला जेमतेम पैसे सगळे असे गोळा करून ते भरले होते. त्यावेळीसुद्धा मी राष्ट्रशक्ती म्हणून एक सांगलीतला पेपर होता, दैनिक होतं. त्याचं सकाळी वितरणाचं काम करायचं. म्हणजे 4 वाजता वगैरे उठायचं आणि ते वितरणाचं काम करायचं. म्हणजे विक्रेता म्हणून नाही, पण एजन्सी म्हणून, एजंट म्हणून त्या सकाळी आणि जे विक्रेते असतात त्यांना ते पेपर द्यायचे आणि त्यांच्याकडनं ते पैसे घेऊन मग ते ऑफिसमध्ये भरायचे वगैरे अशी ती प्रोसिजर असायची. आणि मग सकाळी 4ला मी तिथं पोहोचून ते सगळं आवरून स्टँडवर जिथं आपलं मिरजेचं रेल्वे स्टेशन आहे. हं. त्या रेल्वे स्टेशनच्या जवळच स्टँड आहे तिथंच ते विक्रेत्यांचं हे होतं. मग ते 4 वाजता जाऊन ते सगळं हे करून 7, 7:30, 8 पर्यंत ते सगळं आवरायचं आणि पुन्हा 8:30 वाजता ट्रेन. म्हणजे साताऱ्याहून येणारी सकाळची ट्रेन ती कोल्हापूरला जाणारी. मग ती ट्रेन पकडायची आणि पावणे 10च्या दरम्यान वगैरे ते कोल्हापुरात पोहोचायची. ते कोल्हापुरातनं परत रिक्षा करायची आणि मग पुन्हा युनिव्हर्सिटीत जायचं. असं सगळं ते चाललेलं असायचं. मग त्या सकाळच्या कामातून जे काही पैसे मिळायचे, त्यातनं मग ते माझ्या जर्नलिझमचा खर्च काय पुस्तकं असतील किंवा ट्रॅव्हलिंग आहे किंवा तिथला काय खर्च असा तो भागवला जायचा. आणि मग पुन्हा जर्नलिझम झाल्यानंतरच लगेचच केसरीमध्ये नोकरी लागली. वसंत भोसले म्हणून त्यावेळी संपादक होते. हं. मी ॲप्लिकेशन केलं. एकतर मी फोटोग्राफर पण होतो आणि जर्नलिझम पण झालेलो होतो. फ्रेशर होतो. त्यामुळे त्यांनी भोसले साहेबांनी लगेच मला अपॉइंट केलं आणि मिरजेचा रिपोर्टर म्हणून माझं काम सुरू झालं. हे म्हणजे कॉलेज आणि ह्या जर्नलिझमच्या आणि नोकरीपर्यंतचा प्रवास असा आहे. हं. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 5 वर्ष केसरीमध्ये काम केलं. मग त्यावेळी काही गोष्टी शिकल्या असाल. ते अजूनपर्यंत तुम्ही फॉलो करताय. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? हां, निश्चितच. म्हणजे अगदी नुसता केसरीच असं नाही, पण जर्नलिझममध्ये जे शिकवलं, थोडं आता जर्नलिझम त्या डिग्रीमध्ये थेरॉटिकल जास्त आणि प्रॅक्टिकल कमी असतं. मग ते झाल्यानंतर प्रॅक्टिकल ॲक्च्युअली तुमचं काम सुरू होतं. हं. अनिल अवचट म्हणून आपले एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत. आम्हाला एक गेस्ट लेक्चरर असायचे. त्यात एकदा अनिल अवचट सर आले होते. त्यांनी एकच सांगितलं होतं, की म्हणजे सांगितलं भरपूर, त्यातलं एक माझ्या परफेक्ट लक्षात राहिलं, जे आजही मी ते फॉलो करतो. अवचट सरांनी सांगितलं होतं, की तुम्ही पत्रकारिता करताना साधे साधे शब्द वापरून तुम्ही त्या बातम्या, तुमच्या आर्टिकल्स लिहित जावा, की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना ते वाचल्यानंतर कळेल. खूप मोठे मोठे शब्द ठीक आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्ही ते पाठ करा किंवा अन्य ठिकाणी वापरा, पण तुम्ही साध्या साध्या शब्दांमध्ये त्या बातम्या आणि आर्टिकल्स वापरा, लिहा. ते मात्र आम्ही म्हणजे मी स्वतः तर ते कायम आज तागायत ते फॉलो करतो. केसरीतलं तर केसरीत म्हणजे सुरुवातच होती. म्हणजे बातम्या कशा लिहायच्या, फोटो कसे काढायचे. त्यावेळी तर म्हणजे बातमी लिहायची, त्याचा लिफाफा करायचा आणि इथल्या एस-टीच्या स्टँडमध्ये डेपोत ते ड्रायव्हरकडे द्यायचं किंवा कंडक्टरकडे द्यायचं. मग तो मिरजेतून सांगलीतल्या स्टँडवर जाणार. मग फोन करून त्यावेळी मोबाईल वगैरे काय नव्हतेच, म्हणजे फार क्वचित. मग त्या लँडलाईनवरनं फोन करून सांगायचं ऑफिसला, की मग ते मी टपाल पाठवले ते बातम्यांचं, मग ते घ्या. मग ते कलेक्ट करायचं आणि मग ते म्हणजे इतकं वेगळं काम होतं. आज जे आपण बघतो त्याच्यात ना त्या कामाच्या ज्यात खूप प्रचंड मोठा हे आहे. असं आहे. हां. आणि मग ते पण त्या केसरीच्या ह्याच्यातूनच माझं एक हे शिक्षण असं झालं, की लोकांचे प्रश्न मांडले, की लोक आपल्याला फार म्हणजे हे करतात, की नाही हा आपले प्रश्न मांडतोय ना. आणि लोकांचे प्रश्न तुम्ही जेवढे मांडाल, तर तेवढे म्हणजे ते सुटतील पण, लोकांच्या प्रकाशात पण येतील, अधिकाऱ्यांना समजेल, लोकप्रतिनिधीला समजेल. असं ते एक त्यातनं म्हणजे त्यावेळी फार शिकायला मिळालं. ते आजही मी फॉलो करतो. हं. सर आता तुम्ही 20 वर्षापासून पुढारीसोबत काम करताय. तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली होती? हां.
इथंही योगायोग असाच आहे की म्हणजे मला ज्यांनी पहिल्यांदा केसरीत ऑर्डर दिली वसंत भोसले पुढारीत ते केसरी सोडून पुढारीत गेले होते आणि पुढारीत त्यावेळी मिरजेसाठी एक रिपोर्टरची गरज होती. त्याने ते विचारलं मला की तू इंटरेस्टेड आहेस? मग मी पुढारीत तिथनं म्हणजे वसंत भोसले साहेबांच्या पासूनच पुढारीची पण सुरुवात झाली. पण पुढारीनं खरं तर मला म्हणजे नाव पुढारीनं दिलं. म्हणजे माझं जे नाव प्रसिद्ध झालं ते त्याच्यामध्ये जास्त पुढारीचा वाटा आहे. आणि नेहमी आमच्यातले जे व्यवस्थापनातले एक प्रमुख होते आजही आहेत ते मदन पाटील म्हणून. तर त्यांचं खूप म्हणजे आम्हाला म्हणजे काय म्हणतो त्याला एखादा खवा असतो त्याचे बर्फी बनवायची का पेढा बनवायचा त्याचं काय करायचा तर कच्च्याचं पक्क काय करायचं आहे कसं द्यायचं आहे ते त्यांच्याकडनं आम्ही शिकले. म्हणजे अशी त्यातली पुढारीचं हे आहे. आणि त्यात पुढारीचे संपादक म्हणजे पद्मश्री प्रतापसिंह जाधव साहेब म्हणजे त्यांचा म्हणजे प्रतापसिंह जाधव साहेबांचा एक आपण रिपोर्टर असणं पत्रकार असणं की त्यांच्या संस्थेत आपण काम करणं हे आमच्यासाठी त्यावेळी पण अभिमानाचं होतं आणि आजही तेच आहे की इतक्या मोठ्या माणसं कारण त्यांची पत्रकारिता त्यांची निर्भीडता म्हणजे त्यांचं आजही म्हणजे 75च्या पुढे त्यांचं वय आहे पण आजही अगदी 11-12 वाजेपर्यंत ते काम करतात. म्हणजे ते त्यांच्याकडनं इतकं आम्ही घेतलं म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे की आपल्याला प्रोत्साहन देणारी एक व्यक्ती असते अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये तर ती जाधव साहेब आहे. सर आता तुम्ही एवढी वर्ष पत्रकारिता करताय तर पत्रकारिता करताना तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काय काय बदल घडून आले असं तुम्हाला वाटतंय? स्वतःमध्ये बदल म्हणजे घडण्यापेक्षा की आपण इतरांना काय घडवू शकलो इतरांच्या आयुष्यामध्ये काय आपण घडवू शकलो हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी जे काही लिखाण केलं त्यातनं लोकांसाठी फायद्याचं काही झालं किंवा काही लोक काय घडले लोकांच्यावर काय परिणाम झाला हे खूप महत्वाचं आहे. केवळ माझ्यात तर बदल झालेतच नो डाऊट पण इतरांच्यात बदल मी करू शकलो त्या पत्रकारितेच्या माध्यमातून. तुम्ही 2500 पेक्षा जास्त लेख लिहिला तर त्या लेखांपैकी एखादा असा लेख आहे का ज्याने समाजावरती परिणाम घडून आणला? हा तसे खूप लेख आहेत पण एक हे सांगतो की मिरजेतल्या अपंग शाळेमध्ये एक प्रकार घडला होता. म्हणजे किल्ल्यात शाळा होती ती अपंग म्हणजे शासकीय शासनाची होती आणि निवासी हे होतं ते म्हणजे मुलं आणि मुली अपंग मुलं मुली तिथं राहायचे असं. आणि एक घटना माझ्या कानावर आली होती की तिथं लैंगिक शोषण होतं मुलींचं. एकतर त्या म्हणजे अपंग आणि हे सगळं म्हणजे भयानक होतं सगळं आणि त्याची सगळी स्टोरी मी छापली होती. त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि सामाजिक न्यायमंत्री आपले कोल्हापूरचे मिनिस्टर होते ते आणि दिगंबर बागल म्हणून करमाळ्याचे मिनिस्टर होते त्या खात्याचे. म्हणजे ते इतकं प्रकरण गाजलं म्हणजे आम्ही ते म्हणजे त्यावेळी रेकॉर्डिंगचं काय फार हे नव्हतं मग रेकॉर्डर घेऊन त्या मुलींशी बोलून एक तर मुलगी त्यातली मिरज सिव्हिलमध्ये ॲडमिट होती मग तिच्याशी बोलून तिला व्यवस्थित समजावून सांगून मग ते रेकॉर्डिंग करून इथं आपल्याकडे जे अशोक कामके साहेब होते SP त्यांना भेटून त्यांच्याकडे ते सगळं ऐकवून वगैरे सगळं म्हणजे खूप नुसतं बातमीच नाही तर त्यावेळी म्हणजे सगळं हे युनिव्हर्सिटी घेऊन आम्ही काम केलं होतं. त्यावेळी शासनानं असा निर्णय घेतला की त्यावेळी म्हणजे कोल्हापूरच्या त्या हुजरूप मॅडम वगैरे सगळ्या आल्यात खूप मोठं प्रकरण गाजलं होते आणि त्यावेळी शासनानं असा निर्णय घेतला विधिमंडळात गाजला ते विषय की ज्या शासनाच्या वसतिगृहामध्ये
मुली आहेत, त्या सगळ्या वसतिगृहामध्ये किंवा शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये तर तिथं एकतर प्रमुख किंवा रेक्टर ही महिला असणारे नेमाचं त्यावेळी डिसिजन झाला आणि तो आजही आहे. आणि ते आज जरी आठवलं तर ते मला म्हणजे अस्वस्थ करणारं हे वाटतं. सर, आक्रमक आणि जनतेचे प्रश्न मांडणारे पत्रकार म्हणून तुमची खासियत आहे. तर त्याबद्दल थोडंसं आपल्या ऑडियन्सला सांगा. पत्रकारितेत आम्हाला जे शिकवलं ना, की तुम्ही लोकांसाठी काम करायला पाहिजे. लोकमत तुम्ही तयार करायला पाहिजे. लोकांसाठी तुम्ही काम करताय हे त्यातनं दिसलं पाहिजे. त्यामुळे ते काम आम्ही म्हणजे मी तशा पद्धतीनंच कायम हे केलं. म्हणजे मग कधी काही ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागली, अगदी बातम्या मिळवताना किंवा ते आर्टिकल्स मिळवताना. म्हणजे ते बातमी छापताना सुद्धा एक आक्रमकता असायला लागते, की म्हणजे तुमचं अगदीच मुळमुळीत गेले काय नाही, की ज्याच्यासाठी आपण ते लिहितो, तर त्याचे इम्पॅक्ट म्हणजे त्या विषयावर जे कोण अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, तर त्यांनी त्या गांभीर्याने त्या गोष्टीची दखल घेऊन ते काम केलं पाहिजे. म्हणजे ती आक्रमकता आम्ही कायम पत्रकारितेत असताना ठेवली, आजही आहे. एखादी न्यूज पब्लिश करताना दबाव, धमकी किंवा राजकीय हस्तक्षेप असं कधी अनुभवलंय का तुम्ही? राजकीय हस्तक्षेप असं नाही, पण दबाव मात्र असतातच. म्हणजे ते सगळ्या पत्रकारांच्या बाबतीत कमी जास्त प्रमाणात असू शकते. पण एक विषय असा, की आता जे दंगा सुरू आहे, की ते मावा, गुटखा त्यावेळी बंदी होती. आजही बंदी आहे. पण ते मला त्याबाबतीत फार चीड आहे. म्हणजे ते खातात. एकतर ते म्हणजे आरोग्याला अपायकारक आहेच. स्वतःचे आहे आणि दुसऱ्याचे आहे. बरं शासनानं ते बंद केलंय का? तर ते वाईट आहे मग. आणि मी त्याच्यावर लिखाण जास्त असायचं. म्हणजे मग ते बंदीचं हे त्याच्या आधी होतंच. मग बंदी झाल्यानंतर तर जास्तच. मग मावा विक्री, ते गुटखा विक्री हे ते त्याच्यावर असायचं. मग मी ते सारखं त्याच्यावर लिखाण करायचं. मला एके दिवशी फोन आला. आता म्हणजे त्यावेळी मोबाईलला ऑटो कॉल रेकॉर्डर होते, सुरू झाले होते. हां. आणि मला फोन आला आणि त्यानं धमकी दिली त्या व्यक्तीनं, की ते पूर्वी कॉइन बॉक्स असायचे. ते ₹1 टाकला की कॉल करायचा. मग तशा ह्याच्यातनं फोन आला होता. म्हणजे ते नंतर मला समजलं, तो लँडलाईन नंबर बघितलं. त्यानं फोन केलाय, की की तुम्ही खूप लिहिताय त्याच्यावर, ते गुटखा आणि माव्याच्या ह्याच्यावर आणि मला ते जड जाईल वगैरे असं तसं ते त्याच्या भाषेमध्ये बोलला. मी त्याला म्हटलं, "तू फोनवर बोलण्यापेक्षा समोर ये आणि काय तुझं म्हणणं असेल तर सांग, बघूया आपण काय तुमचं म्हणणं आहे. तर म्हणजे मी काय चुकतोय काय किंवा तुमचं काय म्हणणं आहे ते बघूया." नाही तू काय मग तेवढं म्हणलं आणि त्यानं फोन कट केला. मग मी आमच्या ऑफिसशी बोललो आणि मग व्यवस्थापनाला सांगितलं, की तुम्ही कंप्लेंट द्या. मग मी पोलीस स्टेशनला रीतसर कंप्लेंट दिली. खाली आमचे काही पत्रकार मित्र आमच्यावर होते. मग कलेक्टर साहेबांच्याकडे तक्रार दिली. मग त्याचा तपास सुरू झाला. पण मग त्या तपासात असं झालं, की मिरजेतल्याच एका कॉइन बॉक्सवरनं तो फोन केला होता आणि असाच कॉइन बॉक्स म्हणजे तो रोडच असा हे होता, म्हणजे गर्दी नसलेला असं बघून ते त्यानं फोन केलेला आणि ते नुसताच फोन. मग परत काय त्याच्यावर काय त्यानंही फोन केला नाही आणि काय नाही. आज तागायत आजही मी त्या मावा आणि गुटख्याच्या ह्याच्यावर लिहितो. पत्रकार म्हणून तुम्ही खूप साऱ्या स्टोरीज कव्हर करता. अशी एखादी स्टोरी आहे का तुम्हाला त्या त्या स्टोरीनं आतनं हलवलंय? अशा खूप साऱ्या सांगता येते. पण म्हणजे 2005 आणि 2006ला जो महापूर आला होता. अच्छा. तर त्या महापुरामध्ये जे काही लोकांचे हाल झाले होते ना, तर आम्ही म्हणजे लष्कराच्या कमांडोज बरोबर त्यांच्या बोटीतून फिरलो मी त्या. म्हणजे तुम्ही आपल्या मिरजेचा कृष्णाकाठचा जर परिसर बघितला तर तुमचं स्ट्रीट लाईट असतो की नाही, स्ट्रीट लाईटचा जो लाईट जिथं लाईट असतो तर तिथपर्यंत पाणी होतं. बापरे. म्हणजे तो एरिया सगळा एवढा खाली होता
सगळं पाण्यात होतं. मग त्यातून सुद्धा आम्ही गेलो, पण इतकं भयानक सगळे भयावह होतं. ते सगळं स्टोरी म्हणताना आजही ते आठवलं, की त्यावेळी सुद्धा आम्ही ज्या बोटीतनं गेलो होतो, शासनाची लष्कराची बोट होती, ती जाऊन धडकली एका झाडाला. झाडाच्या वरती अशा बुंद्याला. म्हणजे आमचंही काय खरं नव्हतं. अशी परिस्थिती होती. आणि मग आम्ही ते कव्हरेज वगैरे केलं. पण ती जी भयानकता होती सगळी महापुरातली, जनावरं वाहून गेलेली, म्हणजे काही लोकं पण वाहून गेली होती त्या पुराच्या पाण्यात. आणि इतकं रौद्र रूप होतं त्या सगळ्या महापुराचं. म्हणजे त्यानंतर म्हणजे एवढा महापूर काय बघितला नाही, पण तो भयानक होता. म्हणजे ते जे लोकांचे हाल होते, मग ते महापूर ओसरल्यानंतरचे प्रॉब्लेम्स, मग ते महापुराच्या वेळी लोक येऊन ते घर सोडून सगळं आपलं घरदार सोडून कोण शाळेमध्ये राहतोय, कोण कुठं राहतोय, त्यांचे जे हाल ते भयानक होतं. ते ते म्हणजे हे शब्दात सुद्धा सांगता येणार नाही असं. या पत्रकारितेच्या एवढ्या काळामध्ये तुमच्याकडून असं कधी झालंय की चुकीची बातमी गेली आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी फेस कराव्या लागल्या? ही चुकीची बातमी असं नाही कधी घडलेलं. पण चूक नसताना मात्र एक मोठं हे म्हणजे त्रासदायक घटना घडली होती. म्हणजे माझं एक आर्टिकल होतं, की राजकारण्यांमुळे मिरजेची बदनामी असं एक आर्टिकल होतं. म्हणजे राजकारणी इन द सेन्स राजकारणी असं नाही, पण ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही राजकारणी लोक असतात. सगळे नाहीत. पण काही असे लोक त्या म्हणजे राजकीय हे फायदा घेऊन गुन्हेगारीच्या ह्याच्यात असणारे अशा लोकांचं म्हणून एक मी आर्टिकल छापलं होतं. आणि त्यातलं एकाचं ते दुखवलं मन म्हणजे काय व्हायचे आणि त्यानं मला हेच कोर्टात खेचलं. मग त्याने मिरज कोर्टात केस केली. मग ती आम्ही सांगली कोर्टात हे केली. सांगली कोर्टात एक न्यायाधीश होत्या कंकणवाडी मॅडम म्हणून. तर त्यांनी म्हणजे तेव्हा जेव्हा मी रिव्हिजन दाखल केलं होतं, त्यांनी जजमेंट लिहिलं होतं, की जालिंदर उलवान यांनी लिहिलेलं जे आर्टिकल आहे, ते समाजाच्या फायद्याचं, समाजाच्या उपयोगाचं आहे. आणि तुम्ही म्हणजे जे माझ्या विरोधात जे कोर्टात गेले होते, तर त्यांना उद्देशून होतं, की तुम्ही ते स्वतःवर विनाकारण अंगावर तुमच्या ओढवून घेतलाय. आणि हे आर्टिकल म्हणजे समाजाच्या फायद्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यावेळी त्यांनी ते आर्टिकल म्हणजे ती केस होती ती डिसमिस करून टाकली त्या मॅडमनी. आणि पुन्हा मग हे तक्रारदार पुन्हा हायकोर्टात गेले. मग हायकोर्टानं ते सगळं बघून म्हणजे ते दाखलच करून घेतलं नाही. पण आपली चूक नसताना पण तुझे मानसिक त्रास होतो नाही त्यावेळी. मानसिक होतो, आर्थिक त्रास होतो. म्हणजे ते ठीक आहे म्हणजे आपण ते त्यातनं ते गृहीत धरायचं आहे. या सगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करताना आपण ते गृहीत धरायचं, हे असं होणार, हे असं होऊ शकतं. पण म्हणजे चुकीचं तर काही कधी लिहिलं नाही आणि चुकीचं नसताना चूक आहे म्हणून त्रास भोगावा लागला. सर आज सोशल मीडियामुळे सगळेजण म्हणजे स्वतःला पत्रकार समजते, पण खऱ्या पत्रकाराची ओळख काय असते? म्हणजे मी खिळे जुळणी ह्या पत्रकारितेपासून खिळे जुळणी म्हणजे काय असायचं, की समजा आता प्रीती हे नाव आहे. तर पचा एक खेळा असायचा, तो लावायचा. मग पहिल्या वेलांटीचा एक खेळा लावायचा बाजूला. मग ती तचा एक खेळा लावायचा. मग दुसऱ्या वेलांटीचा एक खेळा लावायचा. असं नावं असं ते करून, करून, करून शब्द एकत्रित करून तो पेपर निघायचा. म्हणजे आपण आता इमॅजिन करू शकत नाही किंवा मी हे जर सांगितलं तर आताची पिढी म्हणाल काय असं असं थोडीच असतं का? पण पण ते होतं. म्हणजे तशा पद्धतीची पत्रकारिता तिथनं म्हणजे इतकं म्हणजे तासाचं. आणि आज तुम्ही म्हणजे माउथ सॉफ्टवेअर मला टाईप म्हणजे बोलला की ती बातमी तयार होते. तुम्हाला पाहिजे एडिट करायचं आणि तुम्ही ऑफिसला पाठवून द्या. म्हणजे बातमी तयार. म्हणजे तिथपासून खेळे जुळणीपासूनचा आणि माउथ सॉफ्टवेअरपर्यंतचा हा जो प्रवास आहे, म्हणजे तो प्रवास आम्ही बघितला. हे पत्रकारितेतलं झालं म्हणजे बातम्या आणि ह्याच्यात बाबतीत झालं. त्यातलं दुसरं अंग असं की फोटोग्राफी. म्हणजे फोटो काढायचा आणि त्याचा ब्लॉग तयार व्हायचा.
आणि ब्लॉक म्हणजे ते ॲल्युमिनियमची शीट असायची. त्याच्यात तो ब्लॉक तयार व्हायचा आणि तो फोटो छापून यायचा. तो ब्लॅक अँड व्हाईट. कलर हा काही प्रकार नाही. हां, हे ब्लॅक अँड व्हाईट. आणि मग नंतर कलर वगैरे आले. मग त्यावेळीचे कॅमेरे वेगळेच होते. नंतर म्हणजे 2000 2, 1, 2 वगैरे त्यानंतर मग कलरचे कॅमेरे जास्त यायला सुरू झाले. डिजिटल यायला लागले. पण साध्या कॅमेऱ्यात नाही, अॅनालॉग कॅमेऱ्यात नव्हते. तर रोल घालायचं. ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाहिजे असेल तर ब्लॅक अँड व्हाईट घालायचं. कलर पाहिजे तर कलर रोल घालायचा. आणि मग तो एक फोटो समजा आता आम्ही दिलीप कुमार मिरजेत आले होते. त्यावेळी त्या सभेचे फोटो पेपरला द्यायचे होते. तर ते रोल कसा असतो, रोल 30-35 फोटो एका रोलमध्ये निघायचे. आपल्याला तर काढायचे तर थोडेच फोटो आणि त्यातला एखादा दुसरा फोटो प्रिंटिंगला पेपरला द्यायचा. मग तो रोल कट करायचा. मग ते डेव्हलप व्हायचा. मग ते प्रिंटिंग काढायचं फोटो. आपल्याला जेवढ्या साईजचा फोटो पेपरमध्ये द्यायचा आहे, ते तेवढ्या साईजचा फोटो प्रिंट करायचा. मग तो ऑफिसला पाठवायचा. मग तो पाठवायचा तुम्ही एसटीनं पाठवा, माणसाकडनं पाठवा किंवा आपण देऊन या. तर मग मग तो फोटो स्कॅनिंग व्हायचा. मग ते एडिटिंग व्हायचं आणि मग ते प्रिंटिंगला पाण्यात जायचं. आज तसं नाही. आज तुम्ही मोबाईल काढला, अगर फोटो काढला की ऑफिसला गेला, चाललो दुसऱ्या कामावर. म्हणजे हे एवढे मोठे बदल ह्याच्यात झालेले आहेत. ठीक आहे की मग प्रत्येक वेळी आपल्याला अपडेट व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही म्हटलं तर पूर्वीच्या पत्रकारितेतून आत्ताच्या डिजिटलच्या ह्याच्यात ते काय चुकीचं करतायत किंवा वागतात आत्ताचं हे सुद्धा असं नाही. फक्त काय आहे ना, की तुम्ही म्हणजे जे नवीन हे डिजिटलमध्ये काम करणारे हे आहेत, की तुम्ही त्या पत्रकारितेची विश्वासार्हता आहे, जी माझ्यासह यापूर्वीच्या अनेक किंवा माझ्याबरोबरच्या अनेक पत्रकारांनी ती जपली, ती वाढवली. तर त्याला कुठं गालबोट लागतं का? म्हणजे आज ते काही अनेक ठिकाणी तो प्रकार घडतो. म्हणजे आता तुम्ही लाईक करतोय आणि लाईक दाखवतोय. तो भाग वेगळा. त्याच्यात पण ते एडिटिंग हे ते सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही न्यूज करताना की विश्वासार्हता त्या गोष्टीची असली पाहिजे. आणि मग ती आज त्या म्हणजे तो जो मोठा गॅप आहे म्हणजे आमच्या पत्रकारितेतला आणि त्या आत्ता नवीन या सगळ्या डिजिटलच्या जगातला, तर तो मोठा हे आहे म्हणजे तो मोठा विषय आहे की तो व्हायला नाही पाहिजे. नाहीतर मग लोकांची आता आपण त्या पत्रकारितेचा विश्वास उडून जाईल एक दिवस. सर, पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं. तर तुमच्या मते तो स्तंभ अजूनही मजबूत आहे का डळमळीत झालाय? नाही बघा, आपण चौथा स्तंभ जेव्हा म्हणतो, समजा जर 4 स्तंभावरती एक हे उभारलंय म्हणजे आपली लोकशाही उभारली आपण असं हे करू, की अ, समजा त्यातला एक खांब काढून घेतला, ते सगळं पडून जाईल ना. बरं आज का अशी परिस्थिती नाही की तो खांब नाही आहे आणि सगळं पडलेला आहे. नाही आहे. चौथा स्तंभ हा तो आहेच आणि तो तितक्याच ताकदीनं आजही उभा आहे. उलट मी म्हणेन की पूर्वीपेक्षा आज तर त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे ह्या सगळ्या आत्ताच्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळं त्याला जास्त महत्त्व आहे. कारण तुम्ही आज दाबून ठेवू शकत नाही कुठली बातमी किंवा घटना. समजा मी जरी पत्रकार म्हणून एखादी घटना दाबून ठेवली किंवा मी नाही दिली, तर टेक्नॉलॉजी अशी आहे ना की तुमचं लगेच मोबाईल पुढे येतो आणि हे सगळं गावावर होऊन जातं. त्यामुळे ते काय आता राहिलेलं नाही. त्यामुळे चौथा स्तंभ ही आजही पूर्वीही स्ट्रॉंग होता, आजही स्ट्रॉंग आहे आणि भविष्यातही राहील. आणि आपल्याला म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला ते जे काय दिलंय समाधान. संविधानामध्ये बाबासाहेब स्वतः पत्रकार होतेच. म्हणजे त्यांची तर पत्रकारिता म्हणजे आपण जर ते वाचलं, तर इतकं भयानक आहे सगळं. आणि म्हणजे ती जी ताकद आहे, तर ती आजही आहे, भविष्यात पण राहील. पण सर, हे आता तुम्ही पत्रकार म्हणून एक आन्सर दिला. पण ॲज अ कॉमन मॅन तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता तुम्ही बघता न्यूज चॅनलवाले टी-आर-पीसाठी काहीही करतायत. कोणताही सोर्स वापरून काहीही न्यूज देतायत. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिताय? नाही, मी तेच म्हटलं ना, आपली जी विश्वासार्हता आहे, ती विश्वासार्हता प्रत्येक दैनिकांना किंवा चॅनलनेही जपली पाहिजे.
आणि ती जर आपण नाही जपलो तर भविष्यात त्याचं आणि आता पण होत आलंय सर, की न्यूज बघायचे बंद झालेत लोक कितीतरी, की काहीतरी दाखवत आहेत ते असंच असतं. न्यूज बघायची बंद असं नाही, पण जिथं विश्वासार्हता आहे ना, तुम्ही बघा ज्या चॅनलवरती किंवा ज्या दैनिकांमध्ये विश्वासार्हतेनं काम केलं जातं, बातम्या दिल्या जातात, तर ते निश्चित लोक बघतात हं. आणि बघतात आणि त्याचा अंमल पण होतो. म्हणजे त्याचे इम्पॅक्ट्स होतात, अनेक गोष्टींचे होतात. एखादी घटना आहे, तर त्याच्यावर अधिकारी लगेच रिॲक्ट होतात. म्हणजे त्याच्यावर जे काय करायला पाहिजे ते होऊन जाते. सर आता लेटेस्ट मिसिंग लिंकचा एक प्रकार झाला काल, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे पत्रकार म्हणून तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघताय? नाही, आता कसं आहे, डेव्हलपमेंट ही कोणत्याही गोष्टीत झाली पाहिजे. मिसिंग लिंकच्या बाबतीत म्हणजे जे काही शासनाने ते तयार केलं. आता मी गेलो होतो मध्ये एक महिन्यापूर्वी मी त्या मिसिंग लिंकमधनं गेलो. मला तर इतकं सुंदर वाटलं, कारण पूर्वी मुंबईला जाताना जो त्रास व्हायचा म्हणजे तिकडून लोणावळ्यावरून जाताना वगैरे त्रास व्हायचा, ट्रॅफिक जाम होईल. तो प्रकार हा तिथं काही जाणवला नाही. इतक्या सुंदररीत्या आम्ही त्या ह्याच्यातनं गेलो. छान होतं. मी फोटोग्राफी केली. हे ते गाडीत बसूनच, थांबून नाही. तर म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट हे स्वीकारावं लागतील. म्हणजे काही गोष्टीमध्ये होतं की बिघाड होऊ शकतात. शेवटी माणसानं केलेले हे आहेत. की आणि बरं एखाद्या वेळेस कसं होतं, आता तुम्ही बघितलं तर महाबळेश्वरला परवा 513 मिलीमीटर पाऊस पडला. बापरे! एका 24 तासामध्ये 513 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे त्या महाबळेश्वरच्या इतिहासातली 100 वर्षांच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे. म्हणजे 100 वर्षात इतका पाऊस कधीच पडला नाही. तिथंही पडला. त्यामुळं टेक्नॉलॉजी आता त्याच्यात दुरुस्ती होईल. समजा काय चुकीचं काय घडलं असेल, तर त्यात दुरुस्त होईल. समजा त्यात जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चुकीचं काम केलं असेल, तर त्यालाही शिक्षा होईल. चुकीचं झालंच असेल, तर लगेच आता म्हणजे आपण असं नाही म्हणू शकणार, की नाही ते मिसिंग लिंकचं काम चुकीचं झालं किंवा पडलं. ठीक आहे, म्हणजे पडलं, एखादी दुर्घटना झाली असती तर अवघड झालं असतं, कारण ते हे सगळं ढासळलं म्हटल्यावर. पण जर समजा चुकीचं काम झालं असेल, तर निश्चित शासन त्याला त्या संबंधित माणसांना, अधिकारी असू देत किंवा कॉन्ट्रॅक्टर असू देत, त्यांना शिक्षा करेल. आत्ताच्या पत्रकारितेमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजेस काय वाटतं? पहिलाची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता. चॅलेंजेस तर हेच आहे, सगळ्यात मोठं चॅलेंज हेच आहे, की तुम्ही जनतेचे प्रश्न आता नुसता मांडून नाही, तर ते प्रश्न मांडून तुम्ही त्याला तडीस न्यायला पाहिजे. म्हणजे त्याचे काय परिणाम करायचे आहेत ना, तर त्याचे फॉलोज घेतले पाहिजेत. आणि पुन्हा मी ते सांगतोय, की तुमच्या पत्रकारितेतली विश्वासार्हता गेली नाही पाहिजे. हेच मोठं म्हणजे आत्ताच्या पत्रकारितेला सगळ्यात मोठं कारण तुम्हाला तर सगळं म्हणजे आता नवीन जे पत्रकार आहेत, त्यांना सगळं अवेलेबल आहे. खूप सोप्या पद्धतीनं अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी. पूर्वी हे नव्हतं. तरीही चॅलेंज, मुळात पत्रकारिता हीच चॅलेंज आहे. तुम्हाला रोज नवीन शिकायला पाहिजे, नवीन आत्मसात करायला पाहिजे आणि नवीन चॅलेंज आहे. हे रोज आहे. तुम्ही सकाळी उठला की रोजचं तुमचं चॅलेंज सुरू झालं असा. मग तुम्हाला वेगळी बातमी द्यायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, वेगळे आर्टिकल द्यायला पाहिजेत, लोकांच्या समोर जाऊन बसायला पाहिजे, त्यांचे प्रश्न मांडून घ्यायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं तुमचं रोज चॅलेंज आहे. तुम्हाला रोज चॅलेंज आहे पत्रकारितेत आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे तर तुम्हाला जास्त आहे. इव्हन तुमच्याकडे आता समजा एखादी घटना घडली, तर ते एखाद्यानं तुम्हाला व्हिडिओ पाठवला किंवा फोटो पाठवले. पण ते खरोखर आहेत का? त्यानं पाठवलेले की तिथलेच आहेत का? जसेच्या तसे आपण ते देणार आहोत का पुढे, म्हणजे प्रिंटिंगला देणार आहोत किंवा चॅनलला देणार आहोत का? हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा त्यांना म्हणजे मी परत सांगतो, की ती विश्वासार्हता खूप महत्त्वाची आहे आत्ताच्या पत्रकारितेमध्ये. सर पत्रकारितेमध्ये असा कोणता तुमचा एक्सपिरियन्स आहे का, म्हणजे हॉरिबल एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही आता रात्रीचं पण करत असाल कधी कव्हरिंग किंवा असं, तर असं कधी घडलंय का तुमच्याकडे हॉरिबल एकदम एक्सपिरियन्स? हॉरिबल म्हणण्यापेक्षा काय आहे,
म्हणजे अपघातांचे जे कव्हरेज करतो का नाही आपण, हं. म्हणजे खूप भयानक हे आहे असं. एकदा म्हणजे इकडं साताऱ्याच्या रेल्वे लाईनमध्ये एक अपघात झाला होता आणि त्या इन्स्पेक्टर बरोबर मी गेलो होतो त्या त्या स्पॉटला. आणि तर एक त्यांच्या म्हणजे त्या रेल्वे यांच्यातलाच पोलीस अ, चालत येत होता. म्हणजे त्या रेल्वे ट्रॅकच्या ह्यातून आणि तर ते आपण असे किटली धरतो ना, तसं त्यानं ते बॉडीचे पार्ट्स बापरे! थांबलेले. म्हणजे ते इतके भयानक प्रकार सगळे त्या गेल्या 25 वर्षात बघितलेत मी. ते त्याच्यापेक्षा हॉरिबल आणि काय म्हणायचं. बरं ते त्या पोलिसाचं बघा धाडस. म्हणजे ते सगळे ते रोजचं कामच आहे ना ते. आणि रोजचं काम जर असलं तर शेवटी माणूस आहे तो. त्याला सगळं हे करणं भाग पडत असतं. ते सगळ्यांमध्ये सगळे पार्ट्स गोळा करून मग म्हणजे त्याचा तपास करून त्या सगळ्या गोष्टी करायच्या. पण तो अपघात किती भयानक झाला असेल. भयानक, भयानक. सर आता तुमच्या कुटुंबाची तुमच्यासोबत किती साथ आहे हे आम्हाला सांगा? नाही कसं असतंय, की कुटुंब जर व्यवस्थित असेल, आपले घरचे जर व्यवस्थित असतील, तर आपण कुठल्याही गोष्टीत कमी डेव्हलपमेंट करू शकतो किंवा काही पडत नाही. तसंच माझ्या कुटुंबातलंही तसंच, की मी माझं घर म्हणून असं कुटुंब हे धरण्यापेक्षा आपण समाज म्हणून एक कुटुंब म्हणून हे केलं पाहिजे. हे मग घरात माझे वडील असतील, आई असेल किंवा भाऊ, बहीण असेल किंवा बायको असेल, हे आता मुलं असतील. मग त्यांचा सपोर्ट कायमच मला राहिला आहे. शिवाय माझे जे म्हणजे अगदी शाळेपासूनचे मित्र-मैत्रिणी असतील किंवा कॉलेजमधले असतील, तर आणि समाजातले पण काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, हं. त्यांचा खूप सपोर्ट मला कायम राहिला. किंवा इव्हन अधिकारीसुद्धा, लोकप्रतिनिधीसुद्धा, जे काही आमदार असतील, मंत्री असतील किंवा कलेक्टर असतील किंवा असे अधिकारीसुद्धा, त्यांचासुद्धा खूप सपोर्ट आहे. केवळ तुम्ही जे काय निर्भीडतेने लिहिता, करता, तर त्याला तुम्हाला म्हणजे एक सपोर्ट असायला लागतोच. नाही, नाही, मग आपण काय करतो, नाही, नाही, आपल्यावर ही सगळी लोकं आहेत, तेव्हा आपण बिनधास्त करू शकतो. सर आता वळूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सेगमेंटकडे ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. तर तुम्हाला क्विक आन्सर द्यायचे न विचार करता. पहिला काय न करता. हां, विचार न करता जे मनात येईल ते पटकन द्यायचं. प्रिंट मीडिया की डिजिटल मीडिया? प्रिंट मीडिया. ब्रेकिंग न्यूज की इन्व्हेस्टिगेशन स्टोरी? इन्व्हेस्टिगेशन स्टोरी. एका शब्दात स्वतःचं वर्णन? मस्त जगणे हं. आणि ज्या लोकांसाठी म्हणजे आपण आपण हात देऊ शकतो, त्यांना हात देईन. फिअर की ट्रूथ? ट्रूथ. अशी एक व्यक्ती जिच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळते? आमचे पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव. असं एखादं पुस्तक जे प्रत्येक पत्रकारानं वाचलंच पाहिजे? अशी खूप आहेत. हं. पण बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे प्रत्येकाने वाचलं. पत्रकार नसता तर काय असता? मी दायक असतो. वाह! आयुष्यातील सर्वात मोठा धडा? धडा म्हणजे विनाकारण जे लोक आपल्याला त्रास देतात, तोच एक धडा आहे. शिकण्यासारखा. ह्याच्यात आपली काहीच चूक नसते आणि मग ते आपल्याला शिकवतात, तो एक धडा. नक्कीच. तुम्ही खूप छान आन्सर दिले. तर तुम्हाला आपल्या शोमध्ये येऊन कसं वाटलं आपल्या ऑडियन्सला सांगा? नाही मुळात मी पत्रकार असल्यामुळं आमचं काम लिखाणच आहे. आणि हे मुलाखत देणे वगैरे आपलं मुलाखत घेणंही ठीक आहे. पण मुलाखत द्यायचं असं काय फार कधी योग येत नाही. पण सारखं-सारखं तेच-तेच जरा कंटाळा येतो माणसाला. अरे ठीक आहे ना आपण म्हणजे आपण मलाही जाणवलं, की अरे म्हटलं आपण म्हणजे मुलाखत देण्यासारखं पण आहे का? काय नाही तर तेच-तेच आपण सारखं बातमी लिहितो, हे करतो, ते करतो असं. पण आम्ही कसं लिखाण करणारी माणसं आहे, बोलणारी माणसं मुळीच नाही.
तुमचे प्रश्न छान होते, त्यामुळे ते बोलायला आवडलं, सांगायला आवडलं. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल तुमचे खूप थँक्यू. आणि खरंच तुमच्या पत्रकारितेला फ्युचरमध्ये पण खूप आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि चांगलं चांगलं लिहा समाजासाठी पण आणि स्वतःसाठी पण. तर हे होते सिनियर जर्नलिस्ट जालिंदर हुलवान सर. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि लवकरच भेटूया अशाच नव्या गेस्ट सोबत. तो पण टेक केअर आणि स्टे इन्स्पायर.